ओके, चॅट बॉक्समध्ये रिप्लाय द्या. आवाज येतो का? स्क्रीन दिसते का? येस. ओके, प्रॉफिट अँड लॉस कंटिन्यू करूयात. नेक्स्ट एक्झाम्पल्स, प्रॉफिट अँड लॉस, सेशन नंबर 3. ओके, फर्स्ट एक्झाम्पल घ्या आजच्या सेशनचं. अ शॉपकीपर सेल्स his goods at 9% loss. Next, had he sold it rupees 1500 more, then he would have gained 7%. Then he would have gained 7%. Find initial cost price. इथे प्राइस चेंज करा थोडी. $3600 मोर घ्या. ओके, गर्ल्स साइड रिप्लाय द्या. क्वेश्चन दिसतोय क्लिअर? येस, गर्ल्स. गर्ल्स साइड क्वेश्चन दिसतोय? बॉयज, हा टाइप झालाय का? एक मिनिट. ओके, कोणीतरी एक अनम्यूट करा. मला थोडंसं सांगाल इथे की ॲक्च्युली स्टार्टिंग याच्यामध्ये हा जर क्वेश्चन तुम्ही रीड केला तरी कॉस्ट प्राइस चेंज होते का? कोणती प्राइस चेंज होते इथे? कॉस्ट प्राइस चेंज होत आहे की सेलिंग प्राइस चेंज होत आहे? कोणी एक बोलाल तर बरं होईल. कोणी एक बोला, बॉयज साइड, गर्ल साइड. स्टार्टिंगला आपला जो सेल आहे तो 9% लॉसने आहे आणि नंतर तोच मी ॲक्च्युली सेल केला असता किती, ₹3600 मोर घेऊन, तर मला इथे प्रॉफिट होत आहे. म्हणजे माझी सेलिंग प्राइस चेंज होत आहे, कॉस्ट प्राइस ॲज इट इज आहे. आणि स्टार्टिंग ट्रान्झॅक्शनसाठी माझ्याकडे लॉस आहे आणि सेकंड ट्रान्झॅक्शनसाठी माझ्याकडे प्रॉफिट आहे. मला तुम्ही सांगा, तुम्ही एका पर्टिक्युलर पॉइंटला आहात, इथे आहात, त्या पॉइंटपासून तुम्ही काय करत आहात? लॉसला जात आहात, 9% लॉसला जात आहात आणि नंतर या पॉइंटपासून तुम्ही काय करत आहे? ॲक्च्युली तुम्ही तसं ट्रान्झॅक्शन नाही केलं, तुम्ही ₹3600 जास्त घेत आहात. म्हणजे या पॉइंटपासून नंतर तुम्ही काय केलं? 3600 जास्त घेतले आणि 3600 जास्त घेतल्यामुळे तुम्हाला काय झालेलं आहे? ॲक्च्युली इथे नो प्रॉफिट नो लॉस असतो. इथे प्रॉफिट पण नसतो. नो लॉस नो प्रॉफिट ही जी प्राइस असते ती काय असते? नो लॉस नो प्रॉफिट प्राइस असते इथे, इथली.
नंतर त्या पॉईंट पण तुम्ही 9% लॉस गेलात, म्हणजे इकडे गेलात, लॉसकडे गेलात. आणि नेक्स्ट तुम्ही 3600 रुपीज काय केले, जास्त घेतले. एवढी व्हॅल्यू तुम्ही जास्त घेतली आणि मग तुम्हाला काय झालेलं आहे, प्रॉफिट झालेला आहे. किती? 7% प्रॉफिट झालेला आहे. मग तुम्ही जर नंबर सिस्टम लाईन व्यवस्थित स्टडी केला असेल, तर तुमच्या लक्षात येईल की ॲक्च्युअली तुम्ही किती युनिट पुढे गेलात, मला सांगा बरं. किती युनिट पुढे गेलात? 9% लॉस पासून 7% प्रॉफिटकडे आलात, म्हणजे टोटल किती युनिटचं ट्रॅव्हलिंग केलंय तुम्ही? बोला. हा जो सेलिंग प्राइस असतो तो नो प्रॉफिट नो लॉसचा असतो. या पॉईंट पासून एकदा तुम्ही मागे गेलात, त्याच पॉईंट पासून तुम्ही एकदा पुढे गेलात. ठीक आहे. सो किती पॉईंट झाले? हे 9 पॉईंट आणि इथले 7 पॉईंट्स, म्हणजे टोटल किती पॉईंट झाले सांगा? येस, बोलत चला रे. 16 पॉईंट झाले, करेक्ट. आणि हेच 16 पॉईंटचं ट्रॅव्हलिंग ॲक्च्युअलमध्ये आहे ₹3600. सो तुम्ही लिहा तिथे 16 युनिट्स करस्पॉन्ड्स टू 3600. ओके. बट ॲक्च्युअली हे मोर व्हॅल्यू आहे, मोर व्हॅल्यू आहे. म्हणजे नीट जर पॉईंट मी लक्षात घेतले तर एक काम करूयात, लक्ष द्या इकडे. 100 रुपीज माझ्याकडे पहिला सेलिंग प्राइस आहे समजा, गृहीत धरूयात. कॉस्ट प्राइस काय असू देत. 9% लॉस झाला, म्हणजे तुम्हाला किती पर्सेंट लॉस झाला असेल बघा. 9%, एक मिनिट. 100 व्हॅल्यू आहे तुमच्याकडे. 100च्या स्टार्टिंगला किती होत आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये सांगतो. 9% लॉस झाला, म्हणजे 100ची व्हॅल्यू किती होईल सांगा. ही तुमची कॉस्ट प्राइस असते, इनिशियल कॉस्ट प्राइस. 100 9% लॉस झाला, म्हणजे किती होईल व्हॅल्यू, सेलिंग प्राइस किती होईल सांगा. सेलिंग प्राइस किती होईल? 9% लॉस आहे, किती होईल सांगा. 91 होऊन जाईल, करेक्ट. परत तुम्ही काय केलं, ॲक्च्युअली हे ट्रान्झॅक्शन तुम्ही केलंच नाही, मग तुम्ही 7% जास्त घेत आहात. म्हणजे 91चा किती बनत आहे, 107 बनत आहे. कारण गेन आता तुमचा 7% आहे, म्हणजे 107 बनत आहे. इथे पण तुम्ही जर नीट सोडवाल, पहिल्यांदा व्हॅल्यू 91 झाली, नंतर 107 झाली. याचा अर्थ किती व्हॅल्यू तुम्ही जास्त घेतलेले आहे, तर ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन केलं तर तुम्हाला समजतं की तुम्ही 16 युनिट्स जास्त घेत आहात. इथेही तेच आहे, 16 युनिट्स. इथेही तेच आहे, 16 युनिट. तर 16 म्हणजे 3600. मी हा एक वे सांगितला, वे फर्स्ट सांगितला बाय ग्राफ, आणि हा वे सेकंड आहे जे तुम्ही जनरल यूज करता. लक्षात घ्या, कोणताही वे घ्या. 100 रुपीज कॉस्ट प्राइस घ्या. पहिल्यांदा प्राइस झाली 91, सो नंतर प्राइस झाली 107. दोघांमधला डिफरन्स आहे 16 युनिट्स मोर, 16 युनिट जास्त. आणि हे ऑलरेडी आहे 3600 मोर. सो इथे लिहूयात मग. 16 मीन्स 36. तुम्हाला काय विचारले, व्हॉट इज इनिशियल कॉस्ट प्राइस. इनिशियल कॉस्ट प्राइस किती असते, 100. पर्सेंटेजमध्ये पण आपण काय घेत असतो, 100. तर 100 मीन्स क्वेश्चन मार्क. सोडून बघा काय येईल व्हॅल्यू सांगा. किती व्हॅल्यू येईल सांगा सोडून. येस, 16 म्हणजे 3600, तर 100 म्हणजे किती येईल सांगा. बोला. फास्ट. कॅल्क्युलेशनचं तरी आन्सर द्या. 36 4 टाइम्स 0 अपॉन 16 किती येते सांगा. 22500 बरोबर आहे. क्रॉस मल्टिप्लाय करून डिवाइड करा. 3600 इंटू 100 अपॉन 16, म्हणजे तुमचा आन्सर येऊन जाईल 22500 रुपीज. हे तुमचा आन्सर असेल, 22500 रुपीज. लक्षात घ्या, कोणताही वे घ्या, एका पर्टिक्युलर पॉईंटचा असतो नो प्रॉफिट नो लॉस. नो प्रॉफिट नो लॉस करून तुम्ही 9% लॉसला गेलात, त्याच्यानंतर तुम्ही 7% प्रॉफिट घेतलेला आहे. सो टोटल नंबर ऑफ युनिट्स किती कव्हर झाले इथे, तर 16 युनिट्स कव्हर झालेले आहेत. हे 16 युनिट्स म्हणजे 3600. इथेही तेच केले मी. 91 पहिल्यांदा प्राइस आहे, नंतर 107 झालेले आहे. टोटल ट्रॅव्हलिंग झालेलं आहे 16 पॉईंट्सचं. तर 16 पॉईंट जास्त आहेत 91 पेक्षा, त्यामुळे 3600. 16 मीन्स 3600, 100 मीन्स क्वेश्चन मार्क. अशा टाईपमध्ये तुम्ही सोडवाल तर तुम्हाला आन्सर लगेच मिळून जाईल.
क्वेश्चन 2 घ्या, असाच एक सेम देतो. सपोज या टाईपचाच देतो. अ शॉपकीपर sells his goods at 7% प्रॉफिट. लास्टला आपण लॉस घेतला, आता प्रॉफिट घेऊयात. had he sold it rupees 4242 more than, then he would have gained परत एकदा प्रॉफिट आहे 13%. फाइंड, इथे काही क्वेश्चन विचारू शकतात. कॉस्ट प्राइस, न्यू सेलिंग प्राइस, ओल्ड सेलिंग प्राइस, काही विचारू शकतात. कॉस्ट प्राइस तर चेंज होत नाही, एसपी चेंज होत आहे. एकदा 7% प्रॉफिटचा एसपी आहे, एकदा 13% प्रॉफिटचा एसपी आहे. प्लीज जेवढे मुलं ऍक्टिव्ह आहेत त्यांनी जरा सोडवून सांगा, बाकीच्यांना झोपू द्या निवांत. तुम्ही फक्त सोडवा. चॅटबॉक्स मध्ये सांगा आन्सर, काही प्रॉब्लेम नाही. ₹42 जास्त आहेत. 7% प्रॉफिट आहे इनिशियल, 13% प्रॉफिट आहे नेक्स्ट प्रॉफिट. 7% आणि 13% मध्ये किती पर्सेंटचा डिफरन्स येईल सांगा? किती पर्सेंटचा डिफरन्स येईल? 7% प्रॉफिट इनिशियल प्रॉफिट आहे, 13% प्रॉफिट नेक्स्ट प्रॉफिट आहे. लास्ट एक्झाम्पलला आपण एकदा लॉस एकदा प्रॉफिट बघितला होता. दोन्ही सिच्युएशन मध्ये प्रॉफिट आहे आपल्याला, आणि मॅक्झिमम तुम्हाला ₹42 जास्त मिळत आहेत. तर किती कॉस्ट प्राइस असेल? येस गर्ल्स, बोला. करेक्ट. सो एकदम इझी होऊन जाईल. बघा मी सेकंड वेने सांगतो. ₹100 हा तुमच्याकडे इनिशियल कॉस्ट प्राइस आहे. इनिशियल सेलिंग प्राइस आहे 107. नेक्स्ट कॉस्ट प्राइस आहे 113, जास्त आहेत. 100 वर 13 जास्त. सो तुम्ही जर हे दोघांचा डिफरन्स घ्याल, 107 दिस इज युअर SP1, 113 इज SP2 सेलिंग प्राइस. सो व्हाट इज डिफरेंस बिटवीन दिस टू वैल्यू? 6 यूनिट्स. 6 यूनिट्स ज्यादा, 6 यूनिट्स मोर. सही है. सो यहाँ पे लिख दो फिर 6 मंथ्स 4242, 6 म्हणजे 4242. इनिशियल क्रॉस प्राइस विचारल्यानंतर तुम्ही लिहिणार 100 मीन्स क्वेश्चन मार्क. न्यू एसपी विचारला असेल तर तुम्ही लिहिणार 113 मीन्स क्वेश्चन मार्क, असं लिहिणार तुम्ही. न्यू ओल्ड एसपी म्हणला असेल तर 107 मीन्स क्वेश्चन मार्क. जे असेल त्या क्वेश्चन नुसार तुम्ही इथे व्हॅल्यू ठेवा. स्टार्टिंगला मी सीपी म्हणल्यामुळे इथे ठेवणार 100 मीन्स क्वेश्चन मार्क. सो 6 1 जा 6 7 जा 0 6 7 जा, सो 70700 हे तुमचा आन्सर असेल सीपी. लक्षात घ्या. आता मी थोडंसं एक्झाम्पल चेंज करतोय. जसं की इथे एसपी 2 वेळा होता. आता असं आपण बघत, म्हणजे हा ट्रायंगल रूल आहे. म्हणजे एका पर्टिक्युलर वर्टेक्स पासून आपण 2 वर्टेक्स कडे मूव्ह होत आहे. आता एसपी पण दोन्ही व्हॅल्यू चेंज झाला तर आपण त्याला रेक्टँगल रूल म्हणूयात. सो सिच्युएशन शॉपकीपरचे एक्झाम्पल्स असतात. तो काय करतो, सीपी चेंज करत नाही. सीपी ॲज इट इज ठेवला तर तुम्ही हा ट्रायंगल रूल यूज करायचा. ट्रायंगल रूल लक्षात घ्या. आणि समजा तो सीपी पण चेंज करत आहे आणि दोन्ही एसपी पण चेंज करत असेल तर त्याला आपण रेक्टँगल रूल म्हणूयात. ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल आपण दोन्ही व्हॅल्यू चेंज होईल असं घेऊयात. सर न्यू एसपी अँड ओल्ड एसपी. हां, न्यू ओल्ड एसपी कसं काढायचं? आता इथे तुम्ही काय लिहिलं, 6 मीन्स 4242. आणि जर तुम्हाला न्यू एसपी विचारला असता तर आता पहिला 107 तुम्ही लिहिला होता, नेक्स्ट 113 लिहिला होता. जर न्यू सेलिंग प्राइस म्हटलं तर 113.
113 मीन्स क्वेश्चन मार्क करायचं. हे सोडवायचं न्यू एस पीला. आणि जर तुम्हाला ओल्ड एस पी विचारला असता तर 6 मीन्स 4 हे तर सेम राहणार आहे, हा डिफरन्स सेम राहणार आहे. तर 107 मीन्स क्वेश्चन मार्क करायचं. म्हणजे तुम्हाला काय भेटून जाईल, ओल्ड एस पी. ओके. किंवा तुम्ही हे जे सोडवलं असतं 1 मीन्स 107 असतं, तर सिम्पली या दोघांना 107 ने मल्टिप्लाय करायचं. 107 आपल्याला आन्सर येईल. त्यासाठी तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे, लक्षात घ्या. कॅल्क्युलेशन मल्टिप्लिकेशन जास्त यायला पाहिजे. मिनिमम 3 डिजिट्स इंटू 3 डिजिट्स याचं मल्टिप्लिकेशन फास्ट करायचे टेक्निक्स बघा, अभ्यासा स्वतःहून. मी तर शिकवणारच आहे, पण आपल्या PPW शिकवेल. आता शिकवून तुम्ही लक्ष पण देत नाही. वर्कशॉपमध्ये आपण नक्की शिकूयात. आणि बाकी जे काही अजून एक्सटर्नल ट्रेनर्स पण असतात तेही तुम्हाला सांगतीलच. नेक्स्ट घ्या, अ मॅन सेल. तोपर्यंत तुम्ही स्वतः अभ्यासा. अ मॅन सेल हिज गुड्स. Calculator is not allowed. काय म्हणलात? सर कॅल्क्युलेटेड अलाउड नाही आहे का? आहे ना, सगळ्या एक्झाम कॅल्क्युलेटर अवेलेबल आहे, काही प्रॉब्लेम नाही. घेऊ शकतात तुम्ही. मोठ्या मोठ्या एक्झामसाठी आहे आणि तिथे पॉपअप होतं ॲक्च्युअली कॅल्क्युलेटर. काही काही वेळेला ते डिसेबल केलं असेल तर मग तुम्हाला स्वतःचं कॅल्क्युलेशन करता यायला पाहिजे, लक्षात. तसं तरी जवळपास सगळ्या तुमचे गेट एक्झाम असतील, काही असतील, त्यांना कॅल्क्युलेटर आहे, तुम्ही वापरू शकता. TCS विप्रोसाठी मला तर आजपर्यंत तरी नाही, मला म्हणजे नाहीत वापरत मुलं सहसा ऑनलाईनसाठी, तिथे येतच नाही. तरी आता ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे साईडला कॅल्सी ठेवलेली असते, भले त्यांना कळेल नाही कळेल ती गोष्ट वेगळी, वापरतात घरी असल्यानंतर. पण जर तुम्ही इन्स्टिट्यूट लेवलला एक्झाम देत असाल तर नाही वापरता येत तुम्हाला. घरी बसून एक्झाम देत असाल तर वापरू शकता. आणि सहसा खूप सारे एक्झामचं कसं ठरलंय की तुम्ही ऑप्शन निवडायचे आहेत. तुम्ही घरी बसून एक्झाम देणार आहात की कोणत्या इन्स्टिट्यूटला जाऊन एक्झाम देणार आहात, हे ऑप्शन तुमच्याकडे ठेवलेले आहेत त्यांनी. त्यामुळे जर घरी बसून देत असाल तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही काही करू शकता तिथे. इवन कोणाची मदतही घेऊ शकता. घ्या, अ मॅन सेल हिज गुड्स ॲट 10% प्रॉफिट. P for profit. Had he purchased it. परचेस म्हणलेलं आहे म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येते की इथे त्याने स्वतःची कॉस्ट प्राइस पण चेंज केलेली आहे. हॅड ही परचेस इट फॉर 20% लेस, म्हणजे तो काय करतोय, 20% लेसने परचेस करतोय आणि सेल मात्र थोडंसं जास्त करतोय. अँड सोल्ड इट. असे एक्झाम्पल जे चीटिंग शॉपकीपर असते, चीट करणारे, तिथेही असे एक्झाम्पल येऊ शकतात. हॅड सोल्ड इट रुपीज 8100 लेस then he would have gained बघा, एवढे रुपीज लेस घेतले तरीही त्याला प्रॉफिट होत आहे. ही वुड हॅव गेन 30%, जास्त 30% प्रॉफिट होत आहे, पहिल्यापेक्षा 20% जास्त प्रॉफिट आहे. सो फाइंड न्यू कॉस्ट प्राइस. ट्राय करा, बघू येते का. आपण जसं लास्ट एक्झाम्पलसाठी ट्रायंगल्स वापरला होता, आता इथे काय करावं लागतं की प्रत्येक कॉस्ट प्राइसला, जसं की इथे बघा, आधी 10% प्रॉफिट आहे, म्हणजे इनिशियल कॉस्ट प्राइसला 10% प्रॉफिट आहे, इनिशियल कॉस्ट प्राइसला 10% प्रॉफिट आहे. अँड न्यू कॉस्ट प्राइसला तुम्हाला 30% प्रॉफिट आहे. ट्राय. सहसा कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस असू देत, अचानकच काही रूल्स चेंज होतात. आपण घेऊयात मेहनत कॅल्क्युलेशनवर, पण कसं असतं माहिती आहे का, मी नुसते उगाच एकटाच बोलत जातोय, समोरून रिस्पॉन्स येत नसेल ना, तर काही टॉपिक घेण्यात काही अर्थच राहत नाही. जसं वैदिक मॅथमॅटिक्स हा टॉपिक मी एकटाच बोलून चालत नाही, ते
समोरच्यांनाही थोडंसं बोलावं लागतं. त्यामुळे थोडे दिवस जाऊ दे अजून, आपण सगळे कन्सेप्ट लर्न करूयात. कन्सेप्ट लर्न झाले की मग तुम्हालाही थोडंसं वाटेल की कॅल्क्युलेशनवर भर दिला पाहिजे. मग तेव्हा मॅक्झिमम मुलं लक्ष देतात. आपण नंतर घेऊयात तो टॉपिक. आणि एक्सटर्नल ट्रेनिंग जेव्हा असते तेव्हा स्टार्टिंगलाच वैदिक मॅथमॅटिक्स आपण घ्यायला लावतोय. आपणच त्यांना सिलेबस दिलेला असतो की हे सिलेबस कव्हर करायचं आहे. त्यामुळे स्टार्टिंग वैदिक मॅथमॅटिक्सच आपण शिकवायला लावू त्यांना. तुमची नाही ना ट्रेनिंग झाली अजून एक्सटर्नल? लास्ट इयरला झाली होती बाकी नाही. ठीक आहे. आता इथे कसं कराल बघा. स्टार्टिंगला सीपी दोन कॉलम करायचे. एक सीपीचा हा तुमचा इनिशियल सीपी असतो. हा जो असतो तुमचा इनिशियल सीपी असतो. ओके. बरं हा इनिशियल सीपी जेव्हा 100 होता तेव्हा तुमच्याकडे प्रॉफिट किती आहे सांगा बरं. प्रॉफिट किती आहे? 10%. हा 10% प्रॉफिट आहे. 10% प्रॉफिट आहे म्हणजे 110 होईल. हा 110. मग हा तुमचा इनिशियल सीपी आहे. हा इनिशियल सीपी, हा इनिशियल एसपी. नंतर तुम्ही काय करता, तुमचं परचेसिंग पॉवर पण चेंज करता 20% लेस. म्हणजे 100चं किती होईल सांगा? 80. 80 होऊन जाईल. 100चं 80 होऊन जाईल. आता इथे खूप मुलं सिली मिस्टेक करतात. हा बघा काय सिली मिस्टेक होईल आता तुम्हीच बघा, स्वतःहून कळेल तुम्हाला. मग तेव्हा गेन किती आहे? गेन किती आहे? 30%. हा मग इथे काय लिहायचं? मग इथं मुलं काय लिहितात? 130 लिहितात. मग रॉंग होतात. अरे ते 130 डायरेक्ट कधी 100चे 10% वाढले म्हणजे 110 डायरेक्ट लिहितो आपण. पण इथे जे तुमचे 30% वाढलेले आहेत ते 100 वर वाढलेले नाहीत. ते कोणत्या व्हॅल्यूवर वाढलेले? हा 80 वर 80. वाढलेले आहेत. करेक्ट. त्याच्यामुळे तुम्ही काय करायचं आहे का, तुम्ही ह्याचे 30% काढायचे. 30% ऑफ 80 किती येतात बघा. 83 चा किती येते? 24. 24. करेक्ट. 24 रुपीज तुमचे वाढलेले आहेत. 00 कॅन्सल होते पर्सेंटेज साईनचे. मग 80 मध्ये 24 ऍड करा. किती होईल हे? 104. करेक्ट. हा 104. मग तुम्ही बघा पहिल्यांदा तुम्हाला 110 रुपये मिळत होते. आता तुम्हाला 104 रुपये भेटतात. मग जास्त मिळाले का कमी मिळाले? लेस. हा लेस मिळाले. 6 लेस मिळाले तुम्हाला. आणि हेच 6 लेस म्हणजे 110 लेस असतील. सो तुम्ही ते लिहिताना असं लिहायचं मग 6 मीन्स 8100. 6 मीन्स 8100. जे विचारलंय तिथे आन्सर ठेवा. काय ते बघा काय विचारलेलं आहे तिथे. बोला की. हा आज यमुल सरांचं काहीतरी ऍडजस्टमेंट होती. मला म्हटले सेशन घ्या म्हणून ते मी त्यांचं घ्यायला. किती वाजता होतं त्यांचं? मग 11 ते 12 सांगितलं होतं मला. मग घेताय का? हा मी कंटिन्यू करतो. चालेल करा. ठीक. ओके सर. ओके. चलो 6 मीन्स 8100. तर न्यू सीपी विचारले. न्यू सीपी किती असेल सांगा. हा तुमचा इनिशियल सीपी 80. 80. करेक्ट. सो इनिशियल सीपी आहे 80. 80 मीन्स क्वेश्चन मार्क. हे तुमचा आन्सर असेल. किती येईल बघा हे सोडून. एक्झाम मध्ये विप्रोला मॅक्झिमम टाईपचे असे क्वेश्चन आलेत एव्हरी इयर. प्रत्येक इयरला क्वेश्चन असे आलेले आहेत. किती येते बघा. डेसिमल मध्ये आला, येऊ द्या डेसिमल मध्ये. वन 10800. हा 1080. सो हे तुमचा आन्सर असेल. मल्टिप्लाय करा व्यवस्थित आणि डिवाइड करा. मी 2-3 सेशन मॅक्झिमम मी तुमच्या वेदिकला मी 2-3 सेशन नंतर देणारच आहे. तात्पुरतं तुम्हालाही थोडीशी हे असू द्या अवेअरनेस की आपल्याला मॅक्झिमम टाइम लागतो ह्याच्यासाठीच. नंतर सगळं येतं आणि ऐनवेळी काय होतं की तुम्ही याला वेळ देत नाही किंवा वेळ पुरत नाही सगळे एक्झाम्पल सोडवण्यासाठी. एक्झाम्पल सगळे सोडवता येतात
पण सगळे क्वेश्चन सुटत नाहीत. लास्टचे 7-8 क्वेश्चन तुमचे कॅल्क्युलेशन फास्ट नसल्यामुळे सोडवता येत नाहीत. सो हाही अनुभव जवळपास 40-50% मुलांचा असतोच. नेक्स्ट घ्या. पुढचा क्वेश्चन सेम असाच एक देतो, मग नंतर आपण टाईप बदलूयात. अ मॅन सेल्स his goods at 10% profit had he purchased it for 20% less and sold it for rupees 4,000 more. ठीक आहे, परचेसिंग कमी याच्यात केले, सेलिंग मात्र जास्त केले. सो he would have gained 40%. बघा एवढं प्रॉफिट मिळवतात काही लोक. he would have gained 40%. so find old SP, initial CP. सेम क्वेश्चन आहे. तुम्हाला असे क्वेश्चन लगेच सोडवता आले पाहिजे. उगाच ते फॉर्म्युले वापरत बसू नका. काही नाही, बेस सेम असतो. बेस चेंज प्रॉपर्टी म्हणायची याला. 100 बेस असेल तर 10% प्रॉपर्टी 110 झाला. मग बेस चेंज केला. बेस काय चेंज केला? 20% कमी केला, म्हणजे 100 न करता 80 केला. हे असे सिंपल लॉजिक वापरायचं, जास्त डोकं लावत बसायची गरज नाही. बेस चेंज प्रॉपर्टी म्हणायला काही बुक मध्ये याला बेस चेंज म्हणतात. काय येतं सर? 16000. 16000. ओके. करेक्ट आहे. बघत कसं इकडे बघा, 100चा 110 आहे CPSP. नंतर हॅड ही परचेस सीट 20% लेस, म्हणजे 80 झालेला आहे. आणि हा 80चे 40% जास्त, म्हणजे 80 वरती 40% जास्त. सो 40% ऑफ 80 किती येईल सांगा? 36. नाही, 32. 8 4 जा 32. करेक्ट. मग 80 प्लस 32 किती येते? 112. बरोबर आहे ना? 112. मग मला सांगा, 110चे 112 झाले, म्हणजे किती टक्के जास्त झाले? किती जास्त झाले? 2 जास्त झाले. 2 मोर. आणि हे 2 मोर म्हणजे इथे दिलेलं आहे ऍक्च्युअल मध्ये. सो 2 मीन्स 4000. इनिशियल सीपी विचारलंय म्हणजे 100 मीन्स क्वेश्चन मार्क. सो हे तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. 2 1 जा 2 2 जा, हे 2000 आणि हे 100 इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. 2 लाख रुपीज तुमचं काय आहे? फर्स्ट प्राइस आहे. ओके, नेक्स्ट घ्या. क्वेश्चन आहे, अ डिसहॉनेस्ट शॉपकीपर
a dishonest person promise to sell his goods at its cost price. कॉस्ट प्राइसला विकतोय असं आपल्याला प्रॉमिस करतोय, जेवढ्याला घेतलं तेवढ्याला मी विकतो असं म्हणत आहे, पण तसं तो नाही करत. बट ही युजेस से 40% लेस वेट, uses 40% less weight. Find his percent profit. Try करा. सेम लास्ट याच्यासारखाच क्वेश्चन आहे. तो तुम्हाला सांगतोय की कॉस्ट प्राइस 100 असेल तर मी 100लाच देत आहे, पण तसं नाही करत तो. म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये तो 100 बेस वापरत नाही, तो 40% लेस बेस वापरतोय. म्हणजे 100 जर मी बेस करत असेल न्यूमरेटर डिनॉमिनेटरमध्ये, तर कॉमन सेन्स आहे आपल्याला व्हॅल्यू कमी मिळेल. पण जर मी बेस कमी केला, म्हणजे 100 न घेता 40% कमी केला, म्हणजे 60 घेतला, मग डिव्हिजन जास्त येईल, म्हणजे प्रॉफिट जास्त येईल. लक्षात येते? सो बेस चेंज कन्सेप्ट आहे हा. फाइंड करा. मग रिपीट करतो मी परत, ज्याला समजते त्याने थोडंसं येस करा. मी पहिल्यांदा असे डिनॉमिनेटर पर्सेंट प्रॉफिट करताना आपण काय करत असतो, इथे 2 व्हॅल्यू घेत असतो इंटू 100. मग इथली व्हॅल्यू स्टार्टिंगला तो काय म्हणत आहे की मी सीपीज घेत आहे, 100 घेत आहे, बट ऍक्च्युली 100 तो घेतोय का? नाही घेत. तो कोणती व्हॅल्यू घेतोय सांगा? कोणती व्हॅल्यू घेतोय? हा 60 घेत आहे. लक्षात घेत चला. आणि इथं किती प्रॉफिट घेतो तो बघा आणि त्याच्यानुसार व्हॅल्यू सोडवा. थोडं डोकं चालवा. मी जर तुम्हाला थोडं हिंट दिलेले आहे, एकदा तुम्ही सोडवा, नसेल तर मी आहेच, मी सांगतोच, तुम्ही ट्राय करा. हे मॅथमॅटिक्स सांगते की व्हॅल्यू जेवढं तुम्ही जास्त ठेवाल खाली, तुम्हाला तेवढा लॉस होतो. व्हॅल्यू जेवढं तुम्ही कमी ठेवाल तेवढं तुम्हाला प्रॉफिट होईल. त्याच्यानुसार हा काय करतोय की मी सीपी आहे असं दाखवतोय, बट सीपी घेतच नाही तो. तो 40% लेस घेत आहे, 60 घेत आहे. ट्राय करा. ऍक्च्युअल प्रॉफिट किती होईल त्याला बघा. थोडंसं तुम्ही लॉजिक वापराल तर बघा, इकडे बघा, एकदम सोपं बोलतो, ऐका. किती टक्के वेट कमी घेत आहे सांगा? किती टक्के वेट कमी घेत आहे? 40. म्हणजे 40चं त्याला प्रॉफिट होणार, एवढा तरी सेन्स आपल्याला आहे. मी जर 40 लेस देत असेल, याचा अर्थ मी 40 जास्त घेत आहे, बरोबर आहे का? 40 जास्त घेत आहे, म्हणजे आपल्याला भासवतो हा 40 मी 40 त्याला प्रॉफिट, कारण आपल्याला प्रॉफिट विचारलंय. सो ऍक्च्युली आपण एक्झाम मध्ये कसं करतो, 40 जास्त मिळतं हे सगळ्यांना कळतं, पण काही मुलं काय करतात की इथं बेस जे असतं ते 100 ठेवतात, आणि 100 आणि आपण पर्सेंट काढताना नेहमी आपण रेशो इंटू 100 करतो. मग त्यांनी असं सोडवतात की 40 त्याला प्रॉफिट मिळणार आहे हे सगळ्यांना कळतंय, पण बेसला काय ठेवतोय तो 100 घेतोय, आणि मग 100 कॅन्सल होऊन तो लगेच आन्सर असते 40%. मग 40% प्रॉफिट होईल त्याला म्हणतात आणि आन्सर क्लिक करतात आणि रॉंग होतात मुलं. तसं नाही, 40 त्याला प्रॉफिट होणार आहे हे बरोबर आहे, पण त्यांनी तुम्हाला ते प्रॉमिस केलं की मी माझ्या डिनॉमिनेटरला सीपी ठेवत आहे, जे तुम्ही ठेवलंय सीपी, बट ऍक्च्युअल मध्ये तो सीपी ठेवत नाही, तो तुम्हाला न कळत त्याचा बेस चेंज करत आहे, 40% कमी घेत आहे. म्हणजे इथे काय करत आहे मला सांगा, 60 घेणार आहे. म्हणजे 100 मधून 40 काय करतोय तो मायनस करतोय, म्हणजे बेस किती घेणार इथे तो 60 घेणार. म्हणजे 40/60 इंटू 100 हे तुमचा आन्सर यायला पाहिजे. म्हणजे एक्झाम मध्ये अशा टाईपचे क्वेश्चन आले तर एकदम सोपं सांगतो, हे 40 आहे तर इथं 40 लिहायचं. 100 होण्यासाठी किती कमी लागतात 40ला? 60. डिसऑनेस्टचे एक्झाम्पल अशी सोडवायचे, 40/60 इंटू 100, डायरेक्ट तुम्हाला आन्सर येईल. मी जरा तुम्हाला एकदम डीप मध्ये सांगतो, तुम्हाला समजते का बघा. समजा माझ्याकडे 100 किंवा 1000 ग्राम हे रेग्युलर वेट आहे. मग 1000 ग्रामचे समजा कॉस्ट प्राइस 1000 आहे, 1 रुपयाला 1 ग्राम, कॉस्ट प्राइस 1000 आहे. म्हणजे ऍक्च्युअल मध्ये त्याने 1000 ग्राम साठी 1000 रुपीज मोजले होते, कोणी? शॉपकीपरने. पण नंतर तो काय करतोय ऐका,
तुम्ही जेव्हा दुकानात गेला तेव्हा तुम्ही मागितलं 100 ग्राम आम्हाला द्या, पण तो 100 ग्राम घेतोय का? नाही देत. तुम्हाला किती ग्राम देतोय? 600 ग्राम देतोय. देतोय किती तुम्हाला? 600 ग्राम, कारण 40% लेस वेट वापरलाय. पण त्याचे पैसे मात्र किती घेत आहे सांगा? त्याचे किती पैसे घेत आहे? 1000. 1000 रुपीज घेत आहे. लक्षात घ्यायचं ना. मग वेट कमी वापरले तुम्ही. म्हणजे याचा अर्थ ते लक्षात घ्या, त्या शॉपकीपरसाठी ॲक्चुअली त्याने जर 1000 ग्राम 1000 रुपीजला मोजले असतील, तर 600 ग्राम हे त्याला 600 रुपीज द्यायला पाहिजे. पण त्याने 600 रुपीजचे किती बनवलेत? 1000 रुपीज बनवलेत. हे शॉपकीपरसाठी आहे. हे शॉपकीपरसाठी आहे. आणि हे आपल्यासाठी, कस्टमरसाठी. मग रिपीट करतो. शॉपकीपरने काय केलं? 1000 ग्राम 1000 रुपीजला घेतले. मग 600 ग्राम हे त्याला 600 रुपीजला पडले पाहिजे. ओके, हे शॉपकीपरसाठीचं झालं ट्रान्झॅक्शन. पण मग जेव्हा आपण शॉपकीपरकडे जातो, आपण त्याला ॲक्चुअली 1000 ग्राम मागितले, पण त्याने 40% वेट कमी वापरलं, म्हणजे 600 ग्राम तुम्हाला दिले. पैसे मात्र 1000 रुपीज घेतले. त्याला मात्र पडतात 600. म्हणजे मला सांगा, 600 रुपीजवरून त्याने 1000 रुपीज बनवले, म्हणजे 400 रुपीज त्याला फायदा झालेला आहे. मग 400 रुपये हा फायदा आहे, तो प्रॉफिट आहे. किती रुपीजला? तर बेस 1000 नसणार आहे. 600 त्याने दिले होते. 600 वरती 400 रुपये त्याने फायदा हीच म्हणलेलं आहे. सो 600 वरती त्याने 400 रुपये जास्त मिळालेत. त्यामुळे इथं बेसला तुम्ही 600 लिहिलं पाहिजे इंटू 100. हे पण तुम्ही सोडवाल तर तुमचा आन्सर तेच येणार आहे, 400/6. लक्षात घ्या, 400/6. ओके, सो दोन्ही वे तुम्ही लिहा. मी दोन्ही वे इथं लिहितो. दोन्ही वे इथं लिहितो आणि तुम्ही जेव्हा तुम्हाला अभ्यास करायचा तुम्ही अभ्यास करा. फर्स्ट वे एकदम शॉर्टकट वे घेऊयात. शॉर्टकट वे हे 1 लाईन एक्झाम्पल आहेत. शॉपकीपरचे एक्झाम्पल कधी कधी 4, 5 ला 5 लाईन्स पण येतात, जास्त येतात. पहिल्यांदा तरी आपण 4, 2, 3 लाईनचे बघूयात. 40%ला 40% लिहा. कॉस्ट प्राइस पेक्षा 40% कमी घेतले, म्हणजे इथे 60 घ्या. दोघांची ॲडिशन 100 झाली पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. इंटू 100. 40/60 इंटू 100. हे डायरेक्ट तुमचा आन्सर असेल. रेग्युलर मेथडने सोडवायचं असेल तर रेग्युलर मेथडसाठी इथं पहिल्यांदा शॉपकीपरचे ट्रान्झॅक्शन लिहा. शॉपकीपरचे ट्रान्झॅक्शन. शॉपकीपर काय करतोय? 1000 ग्राम 1000 रुपीजसाठी घेतोय. मग 600 ग्राम हे 600 रुपीजसाठी असेल. हे शॉपकीपरचे ट्रान्झॅक्शन. पण जेव्हा तो कस्टमर येतोय तेव्हा कस्टमरला तो काय करतोय? 40% लेस वेट घेतोय. म्हणजे ट्रान्झॅक्शन 1000 ग्राम हे करायला पाहिजे, त्याने पण ट्रान्झॅक्शन हे करतोय तो 600 ग्रामचं, आणि पैसे मात्र इंटरचेंज करतोय 1000 ग्राम. सो 600 ग्रामला 1000 ग्राम घेतोय. तर तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की बाबा आपल्याने 600 वरती 400 रुपये जास्त मिळवलेत. 400 रुपये जास्त आहे. बेस कुठला? हे 600. हे कशासाठी असं? प्रॉफिट बाय सीपी इंटू 100 हा फॉर्म्युला असतो. हे ज्यांनी पहिल्यापासून सगळे सेशन अटेंड केले त्यांना हे माहीत आहे. पर्सेंट प्रॉफिटचा फॉर्म्युला काय असतो? प्रॉफिट अपॉन सीपी इंटू 100. सो प्रॉफिट त्याचा 400 रुपीज आहे. सीपी कोणता घ्यायचा? 1000 तर घेतला नाही त्याने, चिटर आहे तो, 600 घेतलेला आहे. 600 इंटू 100. हे आणि हे दोन्ही एक्झाम्पल सेम, आन्सर सेम आहे. लक्षात येते? लक्षात येते का सांगा? समजते? येस येस. अजून एक असंच घ्या, नंतर मी अजून बदलणारे पण एक्झाम्पल तुम्हाला देतो. तो काय करतोय? वेट पण कमी करतोय. वेट पण कमी करतोय, प्रॉफिट पण जास्त मिळवतोय. अशा टाईपमध्ये काय होतं ते बघूया. अजून एक घ्या. शॉपकीपर सेल्स हिज गुड्स at its cost price but uses say 30% less weight, but uses 30% less weight. Find his percent profit. Find his percent profit. 30% लेस ला पर्सेंट प्रॉफिट काढा. कसं सोडवायचं फास्ट ट्रॅक मध्ये? कॉस्ट प्राइसला विकत आहे तेव्हा तुम्ही डायरेक्ट दोघांची ॲडिशन 100 झाली पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. 30 डिवाइड बाय 70 इंटू 100 डायरेक्ट सोडवायचं. हे तुमचा आन्सर असेल. हे कधी? जेव्हा तो तुम्हाला सांगतोय की मी जेवढ्याला घेतलं तेवढ्याला विकतो. पण काय काय दुकानदार असे पण असतात, अरे मी घेतले 100ला, तुला 60 रुपयाला विकायला लागलोय, असंही सांगणारे असतात. म्हणजे आपल्याला भासवतात की ते मी लॉसमध्ये चाललोय, पण ऍक्च्युअल मध्ये ते प्रॉफिट मध्ये असतात. कसं? तेही एक्झाम्पल बघूयात आपण. हे तुमचे तुम्ही सोडवा. नेक्स्ट टाईप बघूयात आपण.
एक्झाम्पल कसं आहे बघा, तुमच्या लगेच लक्षात येईल. ए डिसऑनेस्ट शॉपकीपर हे स्पेलिंग नका लक्षात घेऊ. प्रॉमिस टू सेल हिज गुड्स ॲट 44% लॉस. लक्षात घ्या. मग तो बघा तुम्हाला काय सांगतोय की मी लॉसमध्ये चाललोय आणि किती मोठा लॉस आहे बघा, 44% लॉस. एवढं तो करत आहे, पण वजनामध्ये मात्र परत तो काय करतोय बघा, बट ही युजेस 30% लेस वेट बघा. बट ही युजेस 30% लेस वेट. लास्टचे एक्झाम्पल आपण काय बघितले, जेवढ्याला घेतले तेवढ्याला विकतोय, पण इथे म्हणतोय की मी कमी विकत आहे, पण वेट मात्र कमी घेत आहे. तर क्वेश्चनमध्ये असं विचारलंय, फाइंड हिज, इथे प्रॉफिट होईल कारण वेट कमी वापरले. फाइंड हिज ॲक्च्युअल लॉस, फाइंड हिज ॲक्च्युअल पर्सेंट लॉस. साधी गोष्ट आहे, इथे लॉसच होणार आहे त्याला. किती लॉस होईल ते बघा, सोडवा. काही नाही, हे बघा 100 असतं पहिल्यांदा, बरोबर आहे का? 100 इथे येऊन जाईल. इथं दोन ट्रान्झॅक्शन आहेत. एक ट्रान्झॅक्शन आहे वेटवाला, पहिल्यांदा तो वेट कमी करेल आणि नंतर तो लॉस घेईल. लक्षात घ्या, नेहमी दोन हँड इथे वापरायचे. हे नेहमी असते इनिशियल कॉस्ट प्राइस. 100 हा नेहमी तुमचा हे असतो. पण होतंय काय, एक आपल्याला जो दाखवतोय म्हणजे वेट मी कमी करत आहे हे मला दिसत नाही, आणि इकडे तो एकतर प्रॉफिट घेत असेल तर प्रॉफिट लिहायचं, इथे तो लॉस घेत असेल तर लॉस घ्यायचं, असं वापरायचं. म्हणजे वजन काट्याचे दोन हँड, एक वेट इकडे लॉस इकडे, अशा टाईपमध्ये. वेट नेहमी पहिल्या हँडला घ्यायचं कारण आधी आपण वेट कमी करतो. सो किती पर्सेंट वेट कमी केले मला सांगा? 30. हां, मग 100चे 30 झाले म्हणजे 70. म्हणजे त्याचं जे ट्रान्झॅक्शन आहे तो 70वर करत आहे. तुम्हाला भासवत आहे की ते 100वर करत आहे, की बाबा मी जेवढं वजन मात्र मी प्रामाणिकपणे देत आहे असं दाखवत आहे. बट ॲक्च्युअली हे होत नाही. ते वेट काही एवढं कमी केलं त्याने, 100चे 70 केले आणि लॉस मात्र किती घेतला मला सांगा? 100 वरती लॉस किती घेतला? 44 लॉस घेतला. म्हणजे किती लिहिली ते? किती येईल? 44 कमी करा ना 100 मधून. किती? 56 करेक्ट 56. का? हां, 56 होऊन जाईल. लक्षात घ्या. म्हणजे आता इथे बघायचं. 70 रुपयाची वस्तू 56 रुपयाला विकली, असं त्याचं झालं. म्हणजे इथे तुमचा आता कॉस्ट प्राइस 70 होऊन जाईल अँड सेलिंग प्राइस 56 होऊन जाईल. म्हणजे लॉस झाला त्याला, आणि लॉस खूप कमी झाला ॲक्चुअली, नाहीतर खूप झाला असता त्याला लॉस. किती झाला इथे लॉस बघा? दोघांची सबट्रॅक्शन करा. किती झाला लॉस? 14, बरोबर आहे. सो हेच तुम्हाला पर्सेंटमध्ये काढायचं आहे, पर्सेंट लॉस. 14 हा लॉस आहे. किती वरती? कॉस्ट प्राइस वरती, 70 वरती. कारण पर्सेंट लॉसचा फॉर्म्युला काय असतो? लॉस बाय सीपी इंटू 100. सो लॉस किती आहे? 14 ओव्हर सीपी. सीपी किती आहे? 70 इंटू 100. किती येऊन जाईल? 71 जा 75 जा 5 1 जा 5 2 जा. सो 20% त्याला ॲक्च्युअली काय होत आहे? लॉस होत आहे. ॲक्च्युअल 20% लॉस होत आहे, पण तो सांगतो की 44% मला लॉस झालेला आहे. ठीक आहे, लक्षात येते? लक्षात येते का? समजतंय का प्रॉब्लेम आहे? अजून एक घेऊया, ते तुम्ही सोडवा. समजा मी इथे आता काय करतोय की 10% प्रॉफिट घेत आहे आणि वेट मात्र 30%च म्हणत, आणि वेट 30% लेस घेत आहे. बघा काय होईल मग? त्याला ॲक्च्युअली इथं प्रॉफिट लॉस होणार, आता लॉस होणार नाही इथं, आता त्याला प्रॉफिट होणार आणि भरपूर प्रॉफिट होणार. बघा किती होईल. आणि सध्या हेच चालतं तुमच्या सगळे शॉपकीपरमध्ये. वेट, फॉल्टी मेजरमेंट्स, मोर प्रॉफिट. ट्राय करा.
एवढं एक सोडवा आणि बस करा. आन्सर काय येईल चॅटबॉक्स मध्ये टाका. 10% प्रॉफिट मी घेतो, जास्त घेत नाही असं म्हणत 30% वेट कमी वापरतोय, त्याच्यामुळे त्याला प्रॉफिट किती होईल बघा. चॅटबॉक्स मध्ये आन्सर द्या. बरं, मला कोण आहे आपल्या क्लासचे CR? आपले सेशन्स असा कधीच मिस झाले नाहीत ना जास्त? का कधी काय झालेलं आहे? एका दुसरं कुठलं असेल तर मला सांगा, कव्हर करू आपण. येस, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह कोण असतील बघा. 57.14. ओके. बरं, आपले सेशन कंटिन्यू झालेत ना? कुठे काय मिस झाले का? टॉपिक किती झालेत बघून एकदा काय काय आता का की फायनल थोडंसं मला पण सबमिट करावं लागेल. इनिशियल जेवढे मी घेतलेत तेवढं कोणाकडे असेल, मी काय इथे आन्सर नाही दिला तरी चालेल. टॉपिक कुठेतरी एका पानावर लिहा, तेवढी एक थोडी मेहनत घ्या माझ्यासाठी आणि ते मला माझ्या WhatsAppवर पाठवा. कोणीही पाठवा. किती 5-6 मला मेसेज आले तरी चालतील. पण जर तुम्ही नोटबुक जे मुलं मेंटेन करत असतील, त्यांनी प्लीज एका पेजवर लिहून मला WhatsApp करा. मला थोडं सबमिट करायचं आहे ते. तुमच्याकडे असतील तर मला पाठवा. ओके सर. येस, येस. हे 10% प्रॉफिट, 10% प्रॉफिट इथे मी लिहितोय. 10% प्रॉफिट म्हणजे तो होणार, वेट इथे लिहायचं पहिल्यांदा बरं का. थोडंसं वेगळं करा कारण बेसवर सगळं असतं. वेटवर प्रॉफिट घेतो म्हणून आधी वेट लिहायचं. वेट 30% लेस म्हणले म्हणजे 70 आणि 10% प्रॉफिट म्हणजे 110. बरोबर आहे का? बरोबर आहे का? हा झाला तुमचा CP, हा झाला तुमचा SP. मग CP 70 आहे, SP 110 आहे, तर या किती वाढले तो तुमचा प्रॉफिट असेल? किती डिफरन्स आहे या दोघांमध्ये? 40 डिफरन्स आहे. येस, म्हणजे 40 तुमचा प्रॉफिट आहे, पण ते पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे. त्याच्यामुळे 40/70, 70 वरती 40 मार्क पडले 70 पैकी, असं सोपं बोलू आपण. 40 मार्क पडले 70 पैकी इंटू 100. हे सॉल्व करा जर तुमचा आन्सर येऊन जाईल. ठीक आहे. सो थँक्यू. मला तेवढं पाठवा, आपण बस करूयात. म्हणजे मला पुढचे थोडे PNC साठी आता थोडासा मला वेळ काढावा लागणार आहे. परमिटेशन, कॉम्बिनेशन अँड प्रोबॅबिलिटी, आणि हा आपल्याला ॲडव्हान्स लेवलला घ्यायचा आहे. थोडे बेसिक्स घेऊन नंतर ॲडव्हान्सवर मूव्ह करायचं आहे, कारण त्याचे क्वेश्चन कधीही बेसिक लेवल आलेले नाहीत, ॲडव्हान्स आले. सहसा 3 वर्ष झालं की त्याचे क्वेश्चन नेहमी ॲडव्हान्स लेवल आलेले. बस करूया. थँक्यू. त्याचं रेकॉर्डिंग अवेलेबल असेल, परत बघत चला.